गणपती बाप्पा. चलो स्टार्ट. पोचतोय. हा 5 किलोमीटर कंप्लीट झालेत. आता गेटवेच्या रोडवर आहे. टाइम चांगला कव्हर झालेला आहे. पावसाचं काही लक्षण नाही. अमोल संदीप सरळ रस्ता आहे. हाँ चलो. साडेसात किलोमीटर झालेले आहेत. सो 1.5 तास झालाय. रस्ता चांगला कव्हर झालाय. सो पण बराच टप्पा गाठायचा आहे. लेट्स सी. डाऊन आहे आणि संदीपचा स्पीड बघा एकदम जबरदस्त आहे. संदीपचा स्पीड एकदम भारी आहे. आज संदीप मला खेचून घेऊन जातोय. एनर्जी जेल घेतो. संदीप ऑलमोस्ट अर्धा किलोमीटर पुढे असेल. त्याने असं झपझप कव्हर केलंय.
बघू त्याला पकडता येतं की नाही. टफ आहे. बघू. रोड कवर करायचा चान्स आहे. फ्लॅट रोड आहे, थोडा डाऊनहिल आहे. ऑलमोस्ट 12 किलोमीटर होऊन गेलेत. 2 तास 12 मिनटं झालेली आहेत आणि पेसिंग चांगलं आहे. सो आपण वेळेत पूर्ण करू, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण कल्याण गावाकडे चाललो आहे. कल्याण गाव हे 16 किलोमीटरवर आहे आणि आता ऑलमोस्ट 13 किलोमीटर झाले. 3 किलोमीटर अजून बाकी आहेत. वेट स्टेशन आहे तिथे. आता तिकडे थोडंसं मला खाल्लं पाहिजे. नाश्ता केला नाही आज. थोडं खाऊन मग मेंगजाईला जायचं आहे आपल्याला. तो लाईन जरा थोडा कठीण आहे. लेट्स सी. हे बघ चालू आहे. आम्ही बरोबर आहे बरं का. किती किलोमीटर झाले होते? 16 किलोमीटर भाऊ एकत्र. बरोबर. चला आता संदीप भाऊ आणि मी चाललोय मेंगजाईला. रिफ्रेशमेंट झालेली आहे. आता 4 किलोमीटर वरती आणि 4 किलोमीटर खालची. परत इथे जायचं आहे आम्हाला गेट स्टेशनला. मेंगजाईचं चढ जरा कठीण जात आहे. हळूहळू चढतो. संदीप आहे तसं साथीला पुढेच. लेट्स सी किती वेळ लागतो आता मेंगजाईला. मेंगजाई जरा टफ जातोय. तरी 18 किलोमीटर होऊन गेलेत आणि 3 तास 20 मिनटं. सो टाईमच्या बाबतीत आपण बरोबर आहे, पण असं वाटतं थोडी एनर्जी ड्रेन होते. थोडं रिफिल करावं लागेल मला. बघू. पुढे जरा आराम करतो मेंगजाईला, मगच खाली उतरतो. फायनली पोचतोय टॉपवर मेंगजाईच्या. टोकल लाईन होती कठीण. संदीप भाऊंची रिफ्रेशमेंट. विहिरीतलं पाणी. जय मेंगजाई माता. चला रिटर्न जर्नी. चलो मेंगजाई फास्ट उतरतोय. मेंगजाई उतरलोय. वरती बघा मेंगजाई. टफ क्लाइंब होता. हीट पण वाढली होती आणि 4 तास झालेत. 20-21 किलोमीटर ऑलमोस्ट कंप्लीट केलेत 4 तासामध्ये. पुढचा कट ऑफ टाईमच्या आपण खूप आधी आहे. सो लेट्स गो फिनिश दिस. आपण कल्याण दरवाजा फक्त टफ जाईल, त्याच्यानंतर थोडं डाऊन येईल असेल. हा 8 स्टेशनला पोचलो आहे. इकडचा कट ऑफ टाईम 11:30 आहे, तर 10:15लाच पोचलो आहे आम्ही. असं बराच टाईम आहे. चला आता निघालो. उरलेले 21 करायला. तरी आपण 15 हो तरी 10-15 मिनटं आपण ब्रेक घेतला आणि आता निघतोय. म्हणजे वेळ आहे. तर संदीप भाऊ आणि मी कल्याण दरवाजाच्या दिशेने कूच करतोय. चलो. समोर
मेंगजाई आणि समोर इथे कल्याण दरवाजा. सो आता कल्याण दरवाजा चढून आम्ही डावीकडे जाऊ नागपुणे ट्रॅव्हल्सने. खाली उतरून परत झुंजारमाची वर चढू. ऑलमोस्ट 5 तास व्हायला आलेत आणि 24.5 किलोमीटर झालेले आहेत. संदीपला बघू शकता. संदीप फुल जोरात चालू आहे. पाच तास झाले. कल्याण दरवाजा चढलेला आहे. आता मी खाली ट्रॅव्हल्सने खाली उतरू. परत वरच चढायचं आहे. जय भवानी. निघाले खाली जाऊ. खाली जाऊन परत वर येऊ. आता आम्ही 31च्या कट ऑफ टाइमला चाललोय. संदीप पेस लीड करतो आता. हे कुठं आलं? इथे नको. हां चला. डाऊनहिल आलंय. डाऊनहिल लो भागो. साडेपाच तास आणि 26 किलोमीटर डन. मस्त रस्ता आहे. सावली पण आली आहे. असं बरं वाटतं थोडं. उतरतोय आम्ही आणि इथे 31 किलोमीटर पूर्ण होती. 30-31 किलोमीटर मिळते आणि तिथून मग वर चढायला जवळजवळ 6-7 किलोमीटरचं तरी अपहिल आहे. ते चॅलेंजिंग असेल आणि ते लास्ट अपहिल असेल. आणि जर आम्ही वेळेत पूर्ण केलं तर बऱ्यापैकी कट ऑफ टाईमच्या अगोदर आम्ही बघू. हा संदीप मला एवढं पळवतोय की विचारायला नको. त्याला कवर करेपर्यंत माझा जीव जातोय. तरी पण बघू आता कितपत त्याला त्याच्या पाठीमागे राहतो. Thank you. खाली उतरतोय. रस्ता भारी एकदम. बरं आहे ऊन नाही. आता परेशान झालो असतो आपण. 6 तास होऊन गेले आणि ऑलमोस्ट 29 किलोमीटरला पोचतोय. 30-31 किलोमीटरला एक हायड्रेशन पॉईंट आहे. तिथून परत वरती चढायचं आहे. रोड सेक्शन आहे हा. बघू आता किती किलोमीटरपर्यंत रोड सेक्शन असेल. हा काय ऑलमोस्ट 31चं हेच आहे. आता इकडे हायड्रेशन आणि इथून परत ट्रेल सुरू होईल. रोड सेक्शन संपलं इकडे 1.5 किलोमीटरला.
आता संदीप बरोबर आपली फायनल क्लाइंब सुरू केलेली आहे. इथून पुढची जबाबदारी तिथपर्यंत बरं आपल्या ताकद आहे. इथून पुढे सगळं आपल्या विनीत भाऊनं जबाबदारी मला न्यायची 42 किलोमीटर 100% नेणार यस थँक्यू. आणि आपण वेळेत पोचू, खूप आधी पोचू असं वाटतं आता. थोडं पावसाचं वातावरण झालंय. चला थोडा पाऊस पडला तरी आपल्याला बरं आहे चढताना. फायनली मावळा घाटीप्रमाणे शेवटला थोडासा पाऊस पडताना दिसतोय. चला तेवढंच बरं. शेवटचं चढण आहे, पाऊस पण आलाय. व्हेरी नाईस. चलो पुश. लास्ट 5 किलोमीटर्स अपहिल, त्याच्यानंतर 2 किलोमीटर डाऊन हिल आणि मग संपलं. क्लाइंब आहे पण मार्किंग एकदम प्रिसाइज मार्किंग, प्रश्नच नाही. ग्रेट. परत आता सिंहगडाच्या दिशेने कूच. मला अजून 7 तास झालेत आणि ऑलमोस्ट 31 किलोमीटर झालेले आहेत. संदीप आणि बरोबरच आहे. तर 8.5 तासाचं टार्गेट आहे. 8.5 तासात करायला पाहिजे. बघू वेळ लागतो. मस्त ट्रेल आहे. कुठल्या हा टॉवरच्या इथे जायचं आहे आपल्याला. हा तिथून उतार पूर्ण 2.5 किलोमीटरचा उतार आहे. 2.5 किलोमीटर. हो सिंहगड दिसतोय. आता टफ क्लाइंब चालू होईल. ठीक आहे, क्लाइंब थोडी जास्त आहे पण होईल कवर. खडकवासला धरण, धरणात पाणी आहे अजून. समोर पाऊस पडताना दिसतोय. मस्त वातावरण झालंय, गार हवा आणि संदीप भाऊ मेंगजाई देवी जरा प्रसन्न आलं की वाटते. आपल्याला क्लाइंब तेवढं हार्ड नाही जाणार. वरपर्यंत जायचंय. सुंदर वातावरण तयार झालंय. मागे पाऊस, खडकवासला धरण आणि हेच चढण. पावसाचं एवढं सुंदर बॅकग्राऊंड संदीप भाऊंच्या मागे. हे फोटो व्हिडिओ मे बी ह्याच्यावर असेल इंस्टाग्रामवर संदीप भाऊंच्या. संदीप भाऊ आणि मी ब्रेक घेतला आता. आम्ही आता वेळेत आहे त्याच्यामुळे टेन्शन घेत नाही. मस्त नजारा आहे. पाऊस पडतोय थोडा थोडा. हा बघा मस्त पाऊस. इथे येईल आता थोड्या वेळात, 5 मिनटं. साहब शर्मा साहब आ गए. सर थैंक यू सर. मेरा वीडियो कोई देखता है ये सुनकर बहुत अच्छा लगा मुझे. आप ऐसे वीडियो बनाते रहिए. धन्यवाद. हमें मोटिवेट करते रहिए. थँक यू सर. थँक्यू. हा मस्त पाऊस पडतोय आता. बरं वाटतं पाऊस पडलं की. हा सकाळपासून उन्हात धावतोय, डोंगर चढतोय. चला तेवढं रिलीफ. मावळा घाटीप्रमाणे चला पोचतोय. ही रोप टाकली आहे. झुंजार माचीपर्यंत पोचतोय. तर आलोय वेळेवर.
8 तास 13 मिनटं झाली आहेत. 36 किलोमीटर झालेले आहेत. 4 किलोमीटर बाकी आहेत फिनिश लाईन क्रॉस करायला आणि 3 तास आहेत आमच्याकडे. तर भरपूर वेळ आहे करायला. सो आणि पाऊस पण आहे, तर सगळ्या गोष्टी फेवरमध्ये आहेत. चढायचं आता. जोराचा पाऊस आणि कठीण पॅचेस. संदीप, सगळे क्लाइम आपण कंप्लीट केलेले. आता फक्त डाऊन हिल आहे आणि 11 तासाचा कट ऑफ टाइम आहे. आणि हे 8 किलोमीटर 30 38 पर्यंतचे फक्त विनीत भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण करू शकलोय. थँक्यू. आणि पहिले 1 ते 30 किलोमीटर संदीप भाऊंच्या पेसमुळे कव्हर झालेले आहेत, हे पण तुम्ही विसरू नका. वातावरण झालेलं आहे चांगलं आणि पळायची वेळ आलेली आहे. 9 तासात आपल्याला पूर्ण करायचं आहे. बघू किती वेळ होता. तसा कट ऑफ टाईम 11 तासाचा आहे, पण 2 तास आधी पूर्ण करण्याची मजा वेगळी आहे. बघू 9 तासात पूर्ण करायचं आपल्याला. चलो. पावसाने पूर्ण सिंहगड खाली केलाय. गर्दी होती, सगळे गायब झाले. सिंहगडचे डाऊनहिल सुरू झाले. पाऊस आहे, थोडं सांभाळून जावं लागेल. पुढे जातो. शेवटच्या मुवमेंटला काही एन्जॉय करून घ्यायचं नाही. पाऊस पण पडला. पटापट उतरायचं आहे. पाऊस थोडं झालंय, सरकायचं नाही. बस बाकी काय नाही. ढोल तासाचा आवाज येतोय म्हणजे आम्ही फिनिश लाईनला आहे. 9 तास जस्ट क्रॉस झालेत. 9 तास 4 मिनटं झाली आहेत. ठीक आहे, 9 तासाच्या आत नाही आलो, पण आसपास आहे. फिनिश लाईनला भेटू. संदीप आणि मी आता फिनिश लाईन एकत्र क्रॉस करणार आहे एकाच टायमात. बहुतेक तुतारी वगैरे वाजवतील आपल्यासाठी, ढोल ताशे वगैरे बघू. ठीक.